हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेशिता. आज आपण तुमचा चॅप्टर लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल करणार आहोत. ओके, आता ही जी टर्म आहे म्हणजे लहान मुलं हे मोठ्या लोकांपेक्षा हुशार आहे. ह्या टर्मला, ह्या टायटलला तुम्ही सहमत आहात काय? मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, लेट्स स्टार्ट द चॅप्टर. It was an early Easter. In the yards lay snow and reels ran down the village. तर ईस्टरचा वेळ होता. ईस्टर म्हणजे ख्रिश्चन लोकांचं जे फेस्टिवल असतं ते सेलिब्रेट करतात तिथे. ओके, त्या कंट्रीमध्ये. आणि संडे होता, संडेला असतो ईस्टर. तर तिथे कसं होतं, त्या विलेजमध्ये स्नो पडला होता, सगळीकडे बर्फ पडला होता. अँड रील्स रॅन डाऊन म्हणजे ते बर्फ मेल्ट होऊन हळूहळू त्याचा प्रवाह वाहत होता. ओके, विलेज मधून. अ लार्ज puddle had ran down from a manure pile into a lane between two farms. तर दोन शेतांच्या मध्ये एक पडल म्हणजेच चिखलाचा एक खड्डा झाला होता. ओके, and at this puddle two girls, one older than the other, had met. तर ह्या puddle मध्ये दोन मुली खेळत होते, एक मोठी होती आणि तिच्यापेक्षा लहान होती. Both of them had been dressed by their mothers in new clothes. तर ईस्टर होता म्हणून त्यांनी दोघींनी नवीन कपडे घातले होते. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. तर लहान मुलगी होती, तिचा ड्रेस ब्ल्यू होता आणि मोठीचा येलो होता. Both had their heads wrapped in red kerchiefs. तर त्यांनी डोक्याला लाल कलरचे kerchiefs म्हणजे रुमाल बांधले होते. After prayers in the church, the two girls went to the puddle where they showed their new garments to each other and began to play. तर या दोन्ही मुली आपले कपडे दाखवत होते एकमेकाला आणि त्या puddle मध्ये जाऊन खेळत होते. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. तर त्या दोघींना खेळायचं होतं त्या puddle मध्ये. ओके, त्या चिखलात खेळायचं होतं. पण ती मोठी मुलगी बघा आता काय म्हणते. Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same. तर मलाशा, जी लहान मुलगी होती, तिचं नाव होतं मलाशा. ठीक आहे, तर तिला ही मोठी मुलगी सांगते की मलाशा जाऊ नकोस, तू आहे ना तुझे शूज जे आहे ते काढ, मी पण काढते आणि मग जाऊया. द गर्ल took off their shoes, raised their skirts and walked through the puddle towards each other. तर ह्या दोन्ही मुली ज्या आहेत त्यांनी आपले शूज काढले. ओके, आणि स्कर्ट असा वरती घेतला थोडासा, म्हणजे भिजेल ना चिखलाने म्हणून, आणि उडी मारली puddle मध्ये. मलाशा stepped in up to her ankles and said. तर ankles म्हणजे जो गोट असतो आपला, गोटापर्यंत तिच्या पाणी आलं होतं. ओके, तर जी लहान मुलगी होती ती गेली पाण्यात आणि ती बोलली, इट इज डीप अकुलका, आय एम अफ्रेड. तर हे जे पडेल आहे हे खोल आहे, मला भीती वाटते. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. तर ती बोलते की तू माझ्याकडे ये सरळ. ओके, एवढं डीप नाही आहे. दे केम क्लोजर टू ईच अदर. अकुलका सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. तर जी मोठी आहे ती बोलली की तू वरती बघ. ओके, इकडे तिकडे बघ आणि चिखल उडवू नको, हळूहळू चाल. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespurted. तर जी मलाशा आहे लहान मुलगी, तिला मोठी मुलगी बोलली की तू हळू चाल पाण्यामध्ये, पण हे बोलण्याच्या आधीच तिने तिकडे जंप मारली. ओके, प्लम्ड हर फूट म्हणजे पाण्यामध्ये टाकलं, अँड बेस्पॉटेड म्हणजे जे पाणी होतं ओके ते पूर्ण इकडे तिकडे झालं, सगळं स्प्लॅश झालं. ओके, पूर्ण तिचा पाय भरला. अकुलका's new dress and not only her dress but her nose and eyes. तर जी मोठी मुलगी होती अकुलका's न्यू ड्रेस, तिचा पूर्ण ड्रेस, तिच्या नाकावर आणि डोळ्यांवरती हा सगळा चिखल उडला गेला. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. तर या मोठ्या मुलीच्या अंगावरती जेव्हा सगळा चिखल उडाला या लहान मुलीमुळे, मलाशामुळे, तेव्हा ती तिच्या मागे धावली. ओके, अकुलका धावली तिच्या मागे, तिला पकडायचं होतं आणि मारायचं होतं. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. तर ही लहान मुलगी आहे ती लगेच त्या खड्ड्यातून चिखलातून बाहेर आली आणि घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress, bespotted and soiled. तर जी मोठी मुलगी आहे तिची आई तिथून जात होती, तिने बघितलं हिच्या ड्रेसवरती सगळा चिखल उडाला. ओके, सॉइल्ड म्हणजे चिखल उड. Where accursed one did you get yourself so dirty? ओके, accursed म्हणजे bad child. ओके, तिला म्हणजे काहीतरी वाईट बोलली तिची आई की तुला अक्कल नाहीये की हे कुठे तू केलं सगळं. Malasha had purposely splashed it on me. तर ही अकुलका जी आहे मोठी मुलगी ती बोलली तिच्या आईला की ही मलाशा आहे ना, तिने माझ्यावरती हा चिखल उडवला.
Malasha had purposely splashed it on me. Akulka's mother grabs Malasha and gave her a knock on the nape of her neck. तर ही जी मोठी मुलगी होती तिच्या आईने ही लहान मुलीला पकडलं आणि तिला फटके दिले. ओके. Malasha began to howl and her mother ran out of the house. आता या लहान मुलगीला हिने मारलं या मोठ्या बाईने, तर ती रडायला लागली. ओके. आणि मग तिची आई आली मलाशाची. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तर आता ह्या दोन बायका आहेत ते भांडायला लागले. मलाशाची आई त्या मोठ्या मुलीच्या अकुल्काच्या आईला म्हणाली की तू का मारलंस माझ्या मुलीला. One word brought back another and the women began to quarrel. तर हे भांडणं आता वाढत गेले. आता ते लोक भांडायला लागले जोरजोरात. The men too ran out and big crowd gathered in the street. तर त्यांच्या घराचे पुरुष मंडळी होते ते सुद्धा बाहेर आले आणि भांडू लागले. All were crying and nobody could hear his neighbors. तर सगळे लोक एकमेकावर ओरडायला लागले आणि कोणाला कसलाच आवाज येत नव्हता, नुसती भांडणं चालू होती. They scolded and cursed each other. One man gave another a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out. तर आता ही जी पुरुष मंडळी होती ती धक्काबुक्की करायला लागले, मारामारी करायला लागले. तेवढ्यात अकुल्काची मोठी मुलगी होती तिची आजी आली. She stepped in the midst of the peasants and began to talk to them. तर ही म्हातारी बाई मध्ये आली, उभी राहिली आणि बोलायला लागली. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time of rejoicing and see what sin you are doing. तर ही म्हातारी मध्ये उभी राहिली आणि सगळ्यांना बोलली की तुम्ही लोक काय करत आहात, हे सण आहे आपला. ओके. आणि रिजॉईस करण्याचा म्हणजे आनंदात साजरा करण्याचा वेळ आहे आणि तुम्ही मारामारी करता इकडे. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. तर त्यांनी लक्ष नाही दिला त्या म्हातारीवरती आणि तिला सुद्धा ऑलमोस्ट धक्का लागला होता. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. ते त्यांना थांबवलं नसतं म्हातारीने त्या, पण तिने या लहान मुलींसाठी केलं. While the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. तर हे सगळे भांडणं चालू होते. अकुल्का जी मोठी मुलगी आहे तिने आपल्या ड्रेसला लागलेली सगळी माती चिखल सगळं झाडलं आणि परत गेली त्या चिखलात. ओके. शी picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. तर हा जो चिखल साचला होता तिने काय केलं, एक पेबल उचलला. ओके. एक छोटासा दगड उचलला आणि तिकडे स्क्रॅच करायला लागली, म्हणजे तो चिखल निघून जाण्यासाठी ती वाट बनवायला लागली. ओके. While she was scratching, Malasha came up and began to help her. तर तिला मलाशाने बघितलं, ह्या लहान मुलीने बघितलं आणि ती सुद्धा तिची मदत करू लागली. She picked up a chip and widened the reel. तर ही लहान मुलगीने सुद्धा एक छोटासा दगडाचा तुकडा उचलला. ओके. चिप म्हणजे असा फ्लॅट. ओके. आणि ती त्याच्याने वाईडन म्हणजे ती जी वाहत होती ना छोटीशी वाटेतून, छोट्याशा वाटेतून तो जो चिखल वाहत होता ते तिने वाईडन म्हणजे थोडासा नॅरो मोठं करायला लागली ती. The peasants had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. तर हे भांडतच होते. ओके. आणि हे सगळं पाणी वाहायला लागलं. The girls ran one from one side of the reel and the other from the other side. तर या मुली सुद्धा त्या पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने धावायला लागल्या. Look out, Malasha, look out, shouted Akulka. तर त्या मोठ्या मुलीने बोललं की बघ हे बघ वाहत आहे. Malasha wanted to say something herself but could not speak for laughter. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. तर ते दोघी एक जो चिप होता ज्याच्याने तिने पाणी बाजूला काढलं, चिखल बाजूला काढलेला, ते त्या पाण्यामध्ये वर खाली फ्लोट होत होतं. तर ते लोक हे बघून हसू लागले. They ran straight into the crowd of the peasants. तर हे जे मारामारी चालू होती, भांडणं चालू होते, तिथे धावत गेले. The old woman saw them and said to the peasants. आता त्या म्हातारीने हे बघितलं आणि ती त्यांना सांगायला लागली सगळ्या लोकांना, Shame on you before God, man. तर तुमच्यावरती लाज वाटते मला. You have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. तर तुम्ही ह्या दोघींमुळे भांडायला लागलात आणि ते दोघी हे विसरून पण गेले त्यांचं भांडण. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. तर ती म्हातारी बोलली की हे जे लहान मुलं आहेत, ओके, हे तुमच्यापेक्षा हुशार आहेत आणि ते लोक सगळं विसरून एकत्र खेळायला सुद्धा लागले. The men looked at the girls and they felt ashamed. तर हे माणसं त्या मुलींकडे बघायला लागले आणि त्यांना लाज वाटली त्यांच्या.
देन दे लाफ ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. तर त्यांना आता लाज वाटली, ते हसू लागले एकामेकाकडे बघून आणि गपचूप आपल्या वाटेला निघून गेले त्यांच्या शेतांमध्ये. तर हे लेसन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा थॉट काय आहे की लहान मुलं हुशार असतात काय मोठ्यांपेक्षा, आणि का हुशार असतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय अँड ऑल द बेस्ट.